4-5 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये असं एक चित्र होतं, आरक्षणाच्या विरोधात तुम्ही जर बोललं तर त्याला बळवायचं, तिचं घर जाळायचं, अशी भीती तयार होती. आणि त्या जो मीटिंग आला निवडणुकीमध्ये बोलला आपल्याला काही स्टेटमेंट करावं लागेल, म्हणजे तू थांब, आताही वेळ नाही थांब म्हणलं, बघू आपण करू. आणि नेमकी 2 महिन्याने ती वेळ आली. एका अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात फक्त भुजबळ साहेबच या माणसाच्या विरोधात बोलले. आणि त्यावेळेस आम्ही ज्येष्ठ बसली सगळी मंडळी, त्यावेळेस ठरलं का या माणसाचं काय योगदान आहे देशासाठी, महाराष्ट्रासाठी. तो आरा भुजबळाला आरे करायची भाषा बोलतो काय, हे करतो काय. आता पण इतके जे मराठी लोक आमदार मंत्री वगैरे झाले, त्याचा एकही माणूस भुजबळांची बाजू बिलकुल बोलला नाही. आणि दुर्दैव आपला असेल तर आपल्या ओबीसी एनटीचे जे आमदार खासदार मंत्री जे असेल सत्तेत होती ते सुद्धा भुजबळांची बाजू बिलकुल बोलले नाही. हे आपले दुर्दैव. पण मग पहिल्यांदा आपण सगळी मिटिंग चालू केली. तिथून पुढे माहिती संघटन वगैरे जाता संघटन झालं, त्याला आता चांगलं स्वरूप आलं. आता फक्त एकच करायचं, आपल्याला सांगायचं काय, या हिंदुत्वासाठी, हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी तिथं सुद्धा आपल्या 12 सर्व जातीचं योगदान आहे. देशाचं स्वातंत्र्य मिळवलं त्यातही आपलेच लोक होते, ओबीसी इतर सर्व. आणि या राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना राजा बनवण्यामध्ये आपल्या ओबीसीचा सिंहाचा वाटा होता. आजही महाराष्ट्रामध्ये ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल किंवा ज्यांना सत्ता बघायची असेल त्यांना ओबीसीला बरोबर घेऊनच जावं लागेल. ही जागरूकता आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची. दिवाळी वस्तीच्या मार्फत एकमेकाच्या मार्फत अशी गेलो तरच होणार नाही, तशी डायरेक्ट होणार नाही. म्हणून 3 तारखेला नगरला जाण्यासाठी देखील मला जातीवार नाही, परंतु प्रत्येक जातीचे काय असतं, प्रत्येकाला अनेकाला आले अडचणी असतात. परंतु जातीवर एक गाडी दिली, 2 गाडी जे योगदान आहे तुम्ही तिथे जमा करा, त्या पद्धतीने आपण गाड्या करू आणि प्रत्येक माणसं गोळ्या जाऊ. प्रथमतः ओबीसी एनटी, नंतर बाकीचं राजकारण. ज्याला करायचं ते काय करायचं, लढायचं तरी समजून काय करायचं करू. परंतु आपल्या आता जो बोकांनी आघात झालेला आहे यातून आपण जर एकजूट दाखवली तरच आपण टिकणार आहे. आपल्या ओबीसी जे आहेत असू द्या, आपलं येडं असू द्या, बोलतंय ना आमचं आहे एवढं म्हणा, आमचं एवढं म्हणा. फक्त हा चुकीचं काम होतं असेल तर तिथं तुम्ही साथ देऊ नका. परंतु जर तो आपला आहे ना, तो कसे असू द्या. आता आमच्या सारख्याला बाळासाहेब आम्हाला कुठल्या पदाची कशी अपेक्षा राहिली नाही, काही गरज नाही. जिथं पोहोचलो पण तुझी नवीन आहे तरुण नितीन सारखं आलाय जातात ना पुढं, आपण त्याला म्हणा नाही तुम्ही चला आम्ही आहे, तुम्ही चला आम्ही, एक चुकू द्या, तो चुकू द्या ना. ज्यावेळेस तो चुकला त्याला आपण घरात घेऊ, त्याला फटकी देऊ, आपण त्याला फटकी देऊ, तो पुढं घरात देऊ, तो बाहेर मात्र त्याला बरोबर बोलला तो त्याचं नका. हे अशी बाजू घ्यायला शिका. ज्यावेळेस आपण आपल्या माणसाची बाजू घेऊ, आपलं संघटन दिसत. आज प्रथमच या गावामध्ये तरी ओबीसी म्हणजे आपण जे 8 पगार जाती लोक म्हणतो ती एकत्र आज पहिल्यांदा असंच संघटन कायम करा. प्रत्येकानं 1-2 वाढवा. आपल्या अकोल्यात जेवढ्या गाड्या होतील तेवढ्या गाड्या ठरल्या तर आपण संशयमधून काढू शकतो आणि तेवढ्या जाणार. हे मी तुम्हाला सांगतो, तेवढ्या गाड्या आपण चांगल्या संख्येने जाऊ. सगळे बरोबर एवढीच विनंती करतो. ज्यावेळी बोलल्यानंतर भाषण करतो. आता फक्त नियोजन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.